जेव्हा श्रद्धा ही आंधळी होते तेव्हा सत्य हे अंधारात लपवलं जातं आणि जेव्हा सत्तेची सावली गुन्हेगारांच्या पाठीशी उभी राहते तेव्हा न्यायाचा आवाजही दाबला जातो। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पुरोगामी विचारांची परंपरा असलेलं हे राज्य, पण याच मातीत कधी कधी अशी प्रकरणं समोर येतात ज्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। गेल्या काही दिवसांपासून एक नाव सतत चर्चेत आहे, एक असा माणूस जो स्वतःला कॅप्टन, ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून घेत होता, पण त्याचा तपास जसजसा पुढे गेला तसतसे त्याच्या तथाकथित आध्यात्मिक साम्राज्याच्या मागचं काळं सत्य हे समोर येऊ लागलंय। हे नाव म्हणजे कॅप्टन अशोक खरात, ज्याने श्रद्धेला व्यवसाय बनवलं, विश्वासाला शस्त्र बनवलं आणि संपर्कांचं एक प्रकारे कवच बनवून शोषणाचं साम्राज्य उभं केलं। नेमका कोण आहे हा अशोक खरात आणि एका साध्या ऑफिस बॉयमुळे त्याचा भांडाफोड कसा झाला, त्याच्या प्रकरणात कोणाकोणाची नावं समोर येत आहेत, काय आरोप होत आहेत, पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। अशोक खरात नेमका कोण आहे तर अशोक खरात हा 67 वर्षांचा असून तो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथला रहिवासी आहे। खरातच्या दाव्यानुसार तो मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी असून त्याने 22 वर्षांच्या सेवेत तब्बल 154 देशांचा प्रवास केलाय आणि यामुळेच त्याला कॅप्टन या नावाने ओळखलं जातं। निवृत्तीनंतर खरातने ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी यांसारख्या विषयांमध्ये स्वतःला तज्ञ म्हणून प्रस्थापित केलं। त्याने सिन्नरमध्ये शिवनिका ट्रस्ट स्थापन केली आणि मिरगाव इथे भव्य ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली। केवळ आपल्या बोलण्याच्या शैलीवर आणि दैवी शक्ती असल्याच्या दाव्यावर त्याने अगदी थोड्याच दिवसात स्वतःला एक आध्यात्मिक गुरु म्हणून नावारूपाला आणलं। या संपूर्ण प्रवासात अशोक खरातने केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर महाराष्ट्रातील बड्या राजकीय हस्तींना सुद्धा आपल्या जाळ्यात ओढलेलं। खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्यांमध्ये राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा समावेश असल्याचं समोर आलंय। यामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये मिरगाव इथल्या मंदिराला भेट दिलेली, तसंच शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे खरातच्या संपर्कात होते आणि अनेकदा त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी सुद्धा जात असायचे। या व्यतिरिक्त राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, निलेश लंके आणि सरोज अहिरे यांसारख्या बड्या नेत्यांची ही नावं खरातशी जोडली जात आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार अनेक मोठे सनदी अधिकारी आपल्या कुटुंबासह खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जायचे। धक्कादायक बाब म्हणजे खरातने बनवलेलं विशेष ओशनो जल, ज्यामध्ये कफ सिरप आणि व्हायग्रा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, ते ओशनो जल घेण्यासाठी काही राजकारणी स्वतःच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे असा सुद्धा दावा करण्यात येतोय। आता खरात हा केवळ भविष्य सांगत नव्हता, तर त्याने श्रद्धेच्या नावाखाली लैंगिक शोषणाचं जाळं विणलं होतं। तो महिलांना आकर्षित करण्यासाठी अघोरी प्रथांचा वापर करायचा। खरात हा महिलांना आपल्या केबिनमध्ये बोलवून प्रसाद म्हणून गुंगीचे पेढे आणि पाणी द्यायचा। त्यानंतर तो ओशनो प्रे आणि सिद्ध प्रे नावाच्या साधना करायला सांगायचा। या विधींमध्ये महिलांच्या डोक्यावर तांब्या ठेवणं, त्यांना पाठमोरं उभं करणं आणि अंधार करून अश्लील कृत्य करणं याचा समावेश होता। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार खरात हा पीडितेला मी कृष्ण आहे आणि तू माझी राधा आहेस असं म्हणत मोहित करायचा आणि जर कोणत्या महिलेने त्याला विरोध केलास तर दैवी कोप होईल किंवा तुझ्या पतीचा मृत्यू होईल अशी भीती घालून तो महिलांना गप्प बसवायचा। पण इतके वर्ष गुप्तपणे सुरू असलेला हा सगळा प्रकार अचानक कसा बाहेर आला, तर या सगळ्यात सर्वात धक्कादायक ट्विस्ट म्हणजे या प्रकरणाचा पर्दाफाश कोणत्याही मोठ्या तपास यंत्रणेने केलेला नाहीये, तर खरातच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने केलाय। नीरज जाधव नावाचा एक तरुण खरातच्या ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात काम करत होता। बाहेरून पाहता तो एक सामान्य कर्मचारी होता, पण त्याच्या हाताला लागलेली माहिती संपूर्ण प्रकरणात गेम चेंजर ठरली। डिसेंबर 2025 मध्ये नीरजला खरातच्या केबिन मधील सीसीटीव्ही मध्ये काही धक्कादायक व्हिडिओ मिळाले। हे एक दोन नाही तर तब्बल 58 अश्लील व्हिडिओ होते। या व्हिडिओमध्ये अशोक खरात महिलांवर अत्याचार करताना दिसतोय, पण ही माहिती थेट पोलिसांकडे देण्याऐवजी नीरजने आधी याचा वापर दबाव टाकण्यासाठी केल्याचा आरोप होतोय। या क्लिप्सच्या आधारे त्याने खरातकडे सुमारे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे। मात्र खरातने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली। मग नीरजने या व्हिडिओ क्लिप संबंधित पीडित महिलांच्या नातेवाईकांना पाठवण्यास सुरुवात केल्याचं तपासादरम्यान सांगितलं जातंय। यानंतर हा सगळा प्रकार नियंत्रणाबाहेर गेला।
एका 28 वर्षांच्या पीडित महिलेच्या मेहुण्याला जेव्हा हा व्हिडिओ मिळाला तेव्हा त्याने पीडित महिलेसोबत पुढे येऊन पोलिसात तक्रार दाखल केली आणि तिथूनच या संपूर्ण प्रकरणाचा अधिकृत तपास हा सुरू झाला। हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। त्याच्यावर BNS अंतर्गत पुढील कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आलेत। कलम 64 म्हणजेच अत्याचार, कलम 74 म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट, कलम 351 म्हणजेच गुन्हेगारी धमकी, याशिवाय महाराष्ट्रातील जादू टोणा आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारण तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्याने ज्योतिष आणि अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांना घाबरवून त्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होतोय। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार एका 35 वर्षीय महिलेने अत्यंत गंभीर आरोप केलेत। तिच्या तक्रारीनुसार 2019 ते 2025 या तब्बल 6 वर्षांच्या कालावधीत अशोक खरातने तिला मंत्र, तंत्र, ग्रहदोष आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटांची भीती दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होतोय। तक्रारीनुसार तो तिला सांगायचा की तुझ्या कुंडलीत गंभीर दोष आहे, काही विशेष पूजा केली नाही तर तुझ्या कुटुंबावर संकट येईल, अशा प्रकारे मानसिक दबाव निर्माण करून तिचं शोषण केल्याचा आरोप तिने केलाय। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे खरातची संपत्ती। प्राथमिक माहितीनुसार ज्योतिष सल्ला, वास्तू उपाय आणि कथित फसवणुकीच्या माध्यमातून त्याने सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्याच्या मालमत्तेमध्ये नाशिकमधील आलिशान कार्यालय, मिरगाव परिसरात सुमारे 55 एकर जमीन, भव्य आणि अत्याधुनिक फार्म हाऊस, शिर्डी आणि कोपरगाव परिसरातील कोट्यवधी रुपयांचे भूखंड अशी मोठी मालमत्ता असल्याचं तपासात समोर येतंय। पोलिसांनी त्याच्या फार्म हाऊसवर छापेमारी केल्यानंतर काही संशयास्पद वस्तू सुद्धा सापडल्यात अशी माहिती समोर आली आहे। तपासादरम्यान एक पिस्तूल, जिवंत कारतूस हे जप्त करण्यात आलंय। यामुळे तपासाचा आवाका फक्त लैंगिक गुन्ह्यांपुरता मर्यादित न राहता बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या अँगलने सुद्धा तपास सुरू होण्याची शक्यता ही व्यक्त केली जातीये। इतक्या गंभीर आरोपांनंतरही अशोक खरातला अटक करणं हे पोलिसांसाठी सोपं नव्हतं, कारण स्थानिक पातळीवर त्याचे कथित राजकीय आणि प्रभावशाली संबंध हे असल्यामुळे कोणतीही माहिती आधीच लीक झाली असती तर तो फरार होण्याची शक्यता ही नाकारता येत नव्हती। म्हणूनच नाशिक गुन्हे शाखेनं एक अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध ऑपरेशन आखलं। 18 मार्चला पहाटे साधारण 3 वाजता शहर झोपेत असताना पोलिसांची एक टीम शांतपणे खरातच्या घराजवळ पोहोचली। पण पुढे जे घडलं ते अगदी एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटासारखं होतं। पोलिसांनी अचानक घराबाहेर चोर चोर असा आरडाओरडा सुरू केला आणि अचानक झालेल्या या गोंधळामुळे परिसरात खळबळ उडाली। घरात चोर शिरल्याचा बनाव करत चोर पकडण्याच्या नावाखाली पोलिसांनी त्याच्या घरात प्रवेश केला आणि काही क्षणातच त्यांनी थेट खरातच्या बेडरूम पर्यंत पोहोचत त्याला झोपेतूनच ताब्यात घेतलं। या अचानक झालेल्या कारवाईमुळे खरातला त्याच्या संपर्कात असलेल्या बड्या व्यक्तींना या सगळ्याबद्दल माहिती देण्याची संधीच मिळाली नाही। अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या सगळ्यात राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरतायत ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर। माहितीनुसार काही प्रभावशाली व्यक्ती हे खरातच्या शिवणिका ट्रस्ट या संस्थेशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय। या संदर्भात रुपाली चाकणकर यांचं नाव प्रथम चर्चेत आलंय। या ट्रस्ट मध्ये चाकणकर या पार्टनर असल्याचा दावा हा करण्यात येतोय। याच दरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झालेत ज्यामध्ये चाकणकर या खरातची पाद्य पूजा करताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसतात। त्यामुळे चाकणकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतीये। हे सगळं पाहता एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रातील एक पक्ष जो पुरोगामी विचारांसाठीच ओळखला जातो, अशा पक्षातील फक्त साध्या सुध्या नेत्या नाही तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा हे मोठं जबाबदारीचं पद सांभाळणाऱ्या नेत्या रुपाली चाकणकर यांना अशा प्रकारे एखाद्या कथित भोंदू बाबाची पाद्यपूजा करणं कितपत शोभतं? आता या प्रकरणात आणखी एक मोठा राजकीय आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। अंधारे यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी एका पत्रकाराने खरात प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी कथितपणे महिला आयोगाच्या माध्यमातून त्या पत्रकारावर दबाव आणण्यात आला आणि त्याच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या आरोपांनंतर विरोधी पक्षांकडून आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। यामुळे आता हा प्रश्न केवळ गुन्हेगारी तपासापुरता मर्यादित न राहता राजकीय जबाबदारी, नैतिकता आणि सार्वजनिक पदावरील व्यक्तींचं उत्तरदायित्व या मुद्द्यांपर्यंत येऊन पोहोचलाय। हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी खरात आणि VSR कनेक्शन जोडले। मिटकरींनी अशोक खरातचं VSR एव्हिएशन कंपनीच्या लोकांसोबतचे काही फोटो हे ट्विट केलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा जो अपघात झाला होता ते विमान याच कंपनीचं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीतील घराबाहेर काही महिन्यांपूर्वी अघोरी पूजेचा प्रकार समोर आलेला।
त्यामागे खरातचा हात असण्याची शक्यता ही व्यक्त करत मिटकरींनी खरातच्या कॉल डिटेल्सची चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली आहे। आता अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर काही राजकीय नेते आणि विश्लेषकांनी या प्रकरणाची तुलना ही अमेरिकेतील एप्स्टीन फाईल सोबत केली आहे। अमेरिकेतील जेफ्री एप्स्टीनने ज्याप्रमाणे बड्या नेत्यांशी संबंध ठेवून लैंगिक शोषणाचं रॅकेट चालवलं होतं त्याच धर्तीवर खरात प्रकरण असल्याचं आता म्हटलं जात आहे। जेफ्री एप्स्टीनवर आरोप होता की त्याने प्रभावशाली राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींशी संबंध ठेवून अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचं मोठं नेटवर्क तयार केलं आणि असंच काहीसं नेटवर्क खरातने सुद्धा तयार केलंय। त्यामुळे त्याची तुलना एप्स्टीन फाईल सोबत केली जातीये। या संपूर्ण प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे। या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। या पथकाचं नेतृत्व IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते करतायत। नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि शिर्डी पोलीस ठाण्यांमध्ये खरात विरुद्ध दाखल झालेले सर्व गुन्हे आता त्यांच्या नेतृत्वाखालील SIT कडे वर्ग करण्यात आलेत। सातपुते यांनी यापूर्वी फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणासारख्या मोठ्या प्रकरणांचा तपास केलाय। हे संपूर्ण अशोक खरात प्रकरण केवळ एका भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरल्याचं उदाहरण नाहीये, तर ते समाजातील अंधश्रद्धेवर आणि सत्तेच्या सावलीत चालणाऱ्या विकृतीवर घातला गेलेला एक घाव म्हणावा लागेल। श्रद्धेचा गैरफायदा घेऊन किती भीषण अन्याय, अत्याचार होऊ शकतो हे या प्रकरणानं दाखवून दिलंय। आता SITच्या या चौकशीतून खरातच्या या कृत्यांचे सगळे धागेदोरे आणि त्याला साथ देणारे मुखवटे समोर येणं हे अपेक्षित आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका।